ते रस्त्यावरची लढाई लढली जात खूप पुढे. खऱ्या अर्थाने शेतकरी हा तुमचा आमचा सर्वांचा अन्नदाता आहे. त्या शेतकऱ्याला जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्याशिवाय हे जाड कातड्याच्या सरकारला जाग येणार नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही आत्महत्याचं जर प्रमाण पाहिलं देशात, त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जे असेल ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार सरकार आहे. आणि त्या सरकारला जाग आणण्यासाठी रोहितदादांनी जे आंदोलन चालू केले, त्या आंदोलनाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. फक्त राजकीय लोक रस्त्यावर उतरत असताना त्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांनी सुद्धा उतरलं पाहिजे. त्याशिवाय हे सरकारला जाग येणार नाही. आणि मी तर सरकारमधील प्रतिनिधींना सांगू इच्छितो, जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून जर महाराष्ट्रामध्ये वावरत असाल तर या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतात. यावरही पंढरपूरला आंदोलन झालं, त्या ठिकाणी गिरीश महाजन आले होते, त्यांनी शब्द दिला होता. काय वाटतं? गिरीश महाजनांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये शब्द दिला, पण त्यामध्ये कुठलीच कार्यवाही झालेली नाही. तर नंतर अधिवेशन चालू झालं, अधिवेशनात काहीतरी होणं अपेक्षित होतं, पण कुठलंही त्या ठिकाणी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे फक्त वेळ काढूपणा हे सरकार करत आहे. या ठिकाणी जो आहे प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे, तर काय वाटतं आपल्याला? शेवट तुम्ही पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढण्याचा जरी प्रयत्न करत असाल तर हे शेतकरी रस्त्यावर आल्यावर यांना कुणी थांबू शकत नाही. यांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेवट पोलीस सुद्धा एक शेतकरी कुटुंबातलेच आहे, पण त्यांना कुणी आदेश करणारे ते चुकीच्या पद्धतीने त्यांना आदेश करतात हे सुद्धा या ठिकाणी सांगतात.